ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। सर्वांना क्रांतिकारक जय भीम। सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा आणि माता सावित्रीला सर्वप्रथम अभिवादन करते, वंदन करते। आजचा विषय तुमच्या समोर मांडते मी स्नेहा गायकवाड। आजच्या विषयावर सत्यशोधक सावित्रीबाई या विषयावर आज आपण बोलणार आहोत। खरं तर सावित्रीबाई फुले या विषयाची मांडणी करत असताना सत्यशोधक आणि सावित्रीबाई हा वेगळा विषय मी निवडला। त्याचं कारण काय तर सावित्रीबाई प्रत्येकालाच माहिती आहे, पण सत्यशोधक असणारी सावित्रीबाई आज तुम्ही आणि आम्ही प्रत्येकीमध्ये लपलेली आहे। तशी आपण आज आचरण करतोय का हा प्रश्न वर्तमानामध्ये प्रत्येक लेकीला पडतो सावित्रीबाईच्या। आणि आज मी आणि जगातल्या प्रत्येक स्त्री जे कोणी आहे उभे त्याचं कारण केवळ सावित्रीबाई आहे आणि ज्योतिबा फुले आहेत। त्यामुळे सावित्रीबाई हा विषय मांडत असताना मला ज्योतिबांना सोडून चालणार नाही। त्यामुळे प्रत्येक वेळी मी ज्योतिबांचं कार्य आणि सावित्रीबाईंचं कार्य या दोन्ही विषयावर आपण बोलूया। माय सावित्री समजून घेत असताना सत्यशोधक पद्धतीने सावित्रीबाई नेमक्या कशा होत्या हे आपण समजून घेऊ। मुळात सत्यशोधक म्हणजे काय याची कन्सेप्ट थोडी सोपी करून आधी सांगते, म्हणजे माझे मुद्दे तुम्हाला जास्त लवकर समजतील। जो सत्य शोधतो, सत्वर्तन स्वतः करतो, म्हणजे स्वतः सत्य शोधतो त्याला म्हणायचं सत्यशोधक, ही झाली व्याख्या। मात्र जगत असताना सत्य वर्तन जगण्यामध्ये पण ज्याच्या असतं त्याला म्हणायचं सत्यशोधक। सत्यशोधकाला देश, काळ, भाषा, वर्तमान वगैरे असलं कशाचंही बंधन नसतं। सत्य कोणत्याही काळात प्रकाशित झालं पाहिजे आणि ते सत्यच राहतं, हे झाली सत्यशोधिकाची भूमिका। मरेपर्यंत सत्यशोधक असणारा व्यक्ती हा विद्यार्थी असतो आणि ज्योती आणि सावित्री हे कायम मरेपर्यंत विद्यार्थी होते। वाचन, संवाद, अभ्यास आणि चर्चा हे सगळं चालूच त्यांचं कायम होतं। मी लिहिलं तेवढेच वाङ्मयीन विचार हे शेवटचे असं महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी कधीच मांडलं नाही। म्हणून खरे सत्यशोधक असणारे हे दाम्पत्य आहे। आणि सत्यशोधकाची व्याख्या आता तुम्हाला मी सांगितल्यानंतर सत्यशोधक समाज म्हणजे काय याची थोडी कन्सेप्ट आपण समजून घेऊया। म्हणजे येणाऱ्या कालखंडात बोलत असताना सावित्रीबाई कशा पद्धतीने सत्यशोधक होत्या हे तुम्हाला आणि मला लवकर रेफरन्समुळे लक्षात येईल। 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। मग सत्यशोधक समाज म्हणजे नेमकं काय तर तत्वज्ञान आणि दृष्टी ज्या समाजाला आहे ना तो सगळा समाज म्हणजे सत्यशोधक समाज। याच्यामध्ये सत्य, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, समान हक्क, समान संधी हे सगळं जिथं तुम्हाला उपलब्ध होतं तो समाज म्हणजे सत्यशोधक असणारा समाज। आता सत्यशोधक समाजामध्ये समान संधी जरी असली तरी पुढचा महत्वाचा मुद्दा फार मला सांगावासा वाटतो। स्वावलंबन हा सत्यशोधक समाजाचा पाया सांगितलेला आहे। तुम्ही म्हणाल स्वावलंबन म्हणजे नेमकं काय? स्वावलंबन म्हणजे भोळा भाव आपला जरी असला तरी देखील शास्त्रीय दृष्टिकोन इथं असलाच पाहिजे, हे सत्यशोधक समाजाचं एक आयडियल असण्याचे कन्सेप्ट मधला घटक आहे। आता सत्यशोधक समाज हा विषय समजून घेत असताना बऱ्याचदा आपण ब्राह्मण समाजावर टीका करतो आणि ब्राह्मण समाजाने असं केलं तसं केलं हे जितकं आपण सांगतो हे त्या कालखंडानुसार बरोबर आहे, पण आताच्या कालखंडात सत्यशोधक समाज आपला आहे का असा जर आपल्याला प्रश्न जर विचारला तर मला नाही वाटतं महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना अपेक्षित असणारा सत्यशोधक समाज आज नाहीये। आणि म्हणून सत्यशोधक समाज म्हणजे नेमकं काय, सत्यशोधक असणारी ज्योती सावित्री काय आहेत हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे। आणि याच्यासाठी देवऋषी, भगत हे सगळे जास्त ब्राह्मणेतर समाजाच्या आत्ताच्या कालखंडात आहेत। म्हणून तमाम बहुजन समाजानं सत्यशोधक आणि सत्यशोधक समाजाची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे। आपण बहुजन असून आपण सुद्धा जर वेगळ्या ट्रॅकवर जात असू तर आपण मात्र ज्योती सावित्रीचं खऱ्या अर्थानं विचारांचे पाईक नाही आहोत असं मला वाटतं। सत्यशोधक समाजाचं ध्येय काय तर सत्य असणाऱ्या गोष्टींवर असत्याचं एक आवरण असतं आणि म्हणून सत्य लपतं। हे लपलेलं सत्य समाजाचं बाहेर संशोधन करून मांडणं आणि सगळ्यांना पटवून देणं, सांगणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय आहे। आता सत्यशोधक समाजामध्ये मानवतावाद हा रुजलेला आहे। ही एक चळवळ आहे, म्हणजे सत्यशोधक ही कुठलीही संस्था नाही, पण चळवळ महात्मा फुल्यांची आणि सावित्रीबाईंची आहे, हे आपल्याला फार महत्वाचं आहे। प्रांतीय आणि जातीय असं जर कोणाला वाटलं की सत्यशोधक समाज फार असा आहे तर तो सत्यशोधक समाजाचा आणि त्या विचारसरणीचा दोष नाही। मला वाटतं सामाजिक जी परिस्थिती असेल आणि समाजवादाचा दुसऱ्यांना नसलेला अभ्यास त्याच्यावरून त्यांचा हा झाला तर गैरसमज होऊ शकतो। चळवळ आत्ताची ही ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज यांच्या जरी जवळ असली तरी भक्तिवादी अजिबात नाही। धर्म जर कोणता मांडला असेल सत्यशोधक समाजानं तर सार्वजनिक सत्य धर्म हा मांडला। ठराविक गुरु
किंवा कोणीतरी मध्यस्थ आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला देव मिळतो किंवा देवापर्यंत आपण पोहोचू शकतो, हे सत्यशोधक समाजानं कधीही मान्य केलेलं नाही. कोणतंही पुस्तक हे एकच प्रमाण मानलेलं नाही. म्हणजे त्यांच्या शोधाला एक बांध असा जो असला पाहिजे तसा अजिबात नाही. अनिष्ठ असं सुद्धा बंधन नाही. विचाराला स्वातंत्र्य आहे, व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. इतकं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं त्या कालखंडात महात्मा फुले आणि ज्योती सावित्री आपल्याला दोघं जर देत असतील तर त्यांचे विचार किती काळाच्या पलीकडचे होते हे आपण समजून घेऊया. इथे संप्रदाय म्हणून याच्याकडे पाहता येत नाही. कुठलंही याचं सिम्बॉल असं नाहीये. म्हणजे बऱ्याचदा एखाद्या संप्रदायाला किंवा एखाद्या घटकाला आपण कसं ओळखायचं तर याच्यासाठी आपण एखादं चिन्ह बघितलं, बोध चिन्ह किंवा काय, तर तसं इथे आपल्याला दिसत नाही. सत्य हेच सगळीकडे व्यापलेलं आहे असं यांचं मत सगळ्यांचं झालेलं आहे. आणि ते आपण आता पाळतो का, आपण अनुयायी आहोत, हा आपल्याला आत्मपरीक्षणासाठी प्रश्न आहे. धर्मभोळेपणा सोडवणं हे पहिलं महत्वाचं कार्य सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. चिकित्सा करणं, मीमांसा करणं, टीका करणं आणि बौद्धिक विवरण करणं हे यांचं कार्य आहे. म्हणून विज्ञानाचा आणि आधुनिक शास्त्रांचा प्रत्येक या समाजामध्ये स्वीकार केलेला आहे, ते विरोधात नाही. जाती वर्णभेदाच्या विरुद्ध नक्की आहेत. परावलंबन त्यांना मान्य नाही. वर्ण, जात, भाषा या आधारे कोणीही कोणाला कमी लेखू शकत नाही. शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुमचे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा ज्यांना आहे असा समाज म्हणजे सत्यशोधक समाज. सत्यशोधक म्हणजे काय हे आपण पाहिलं, सत्यशोधक समाज म्हणजे काय आपण हे पाहिलं. आणि आता सावित्रीमाई या दोन्ही कन्सेप्ट आपण बघितल्यानंतर खरं सत्यशोधक आहेत की नाही, मग जर आहेत ना तर मग आता आपण काय करतोय हा प्रश्न येणाऱ्या काही वेळांमध्ये तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे. आणि त्याची उत्तरं माझ्या सकट आणि तुमच्या सकट आपण सगळे मिळून शोधूया. तरच येणाऱ्या कालखंडात ज्योती आणि सावित्रीमाई यांचा आपण जयंती ते पुण्यतिथी केवळ साजरा करून भागणार नाही, तर त्यांच्या विचारांवर पाऊलावर पाऊल ठेवून जगताना आपल्याला मदत होणार आहे. 3 जानेवारी 1983 पासून जयंती दिन म्हणून सावित्रीमाईंचा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस आपण साजरा करतो. 1982 आणि 83 सावित्रीबाई फुले प्रौढ शिक्षण वर्ष म्हणून साजरा केलं गेलं. सावित्रीमाईनं नेमकं वेगळं काय केलं तर इतरही सगळ्यांचं कार्य होतंच, पण सावित्रीमाईंनी ज्ञान, माणूसपणा आणि स्वातंत्र्य काय असतं ह्याची सगळ्या समाजाला नव्यानं ओळख करून दिली. साऊचं व्यक्तिमत्व कसं होतं, सावित्रीमाईंना साऊच म्हटलं जायचं. प्रतिभाशाली, एक उत्तम अभ्यासिका, निस्वार्थी समाजसेविका. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची नेतृत्व करणाऱ्या नेत्या सुद्धा मला महत्वाच्या वाटतात. सावित्रीबाईंकडे बघितल्यानंतर एक गोष्ट सगळ्या महिलांना आता ज्या बघतायत आणि अनेक ज्योतिबा सुद्धा आपल्यामध्ये आहेत आणि तेही बघतायत, तर प्रत्येक साऊ आणि प्रत्येक ज्योतिबांना एक गोष्ट महत्वाची आहे की सावित्रीबाईंना लग्नाच्या आधी कुठलंही असं विशेष बॅकग्राऊंड असं नव्हतं, पण तरी सुद्धा प्रत्येक स्त्रीला जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि योग्य विचारांचं खतपाणी जर मिळालं तर प्रत्येक जणीमध्ये एक काही ना काही कर्तृत्व करून दाखवण्याची उमेद असते. याचं उत्तम उदाहरण निराश झाल्यानंतर होकारार्थी करण्याचं म्हणजे सावित्रीबाई फुले आहे. महात्मा ज्योतिबांनी त्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्यांनीही स्वतःला इतक्या छान पद्धतीने डेव्हलप केलं हे वाखाणण्याजोगं प्रत्येकाला आदर्श आहे. आता सावित्रीबाईंचं मी इतकं सुंदर सगळं सांगत असताना साऊचं थोडं माहेरचं पण आपण बॅकग्राऊंड आणि हे सगळं समजून घेऊया. सावित्रीबाई खऱ्या किती सुंदर असा जर कोणी प्रश्न विचारला तर आताच्या कालखंडातलं सौंदर्य म्हणजे शरीरानं आपण किती सुंदर दिसतो, आपण किती छान बोलतो, आपलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, अशा सगळ्या गोष्टी येतील. पण मला वाटतं सावित्रीबाई फुल्यांच्या शरीर सौंदर्यापेक्षा गुणानं सौंदर्य अशी व्यक्ती आज तागायत आपल्याला कुठं सापडणार नाही. इतक्या त्या गुणानं सुंदर अशा सावित्रीबाई होत्या. कायम हसतमुख असायच्या. वडिलांसोबत लहान असताना त्या शेतामध्ये जायचं आणि शेतामध्ये असताना शेतीकाम कसं करायचंय तेव्हा बघायच्या. नंतर सावित्रीबाईंनी लग्नानंतर सुद्धा अनेक कविता ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतीचा रेफरन्स आणि त्यांची आवड ही आपल्याला पाहायला मिळते. बालपणापासूनच हे रुजलं होतं. त्यांची आई स्वयंपाक करत असताना कायम त्या आईला स्वयंपाकघरामध्ये लुडबुड करायच्या आणि स्वयंपाकामध्ये मदत करायच्या. लहानपणापासून स्वयंपाकाची जी त्यांना आवड होती त्याचंच लग्नानंतर महात्मा फुल्यांकडं म्हणजेच शेटजींकडं कुणीही आलं की त्यांना विदाऊट म्हणजे जेवल्याशिवाय जायचं नाही, तुम्ही जेवलंच पाहिजे असा जो आग्रह असायचा तो सावित्रीबाईंचा असायचा. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला हसतमुखानं, घरात पैसे असू नसू, गरिबी श्रीमंती असू नसू, पण त्यांना आपण जेवल्याशिवाय सोडायचं नाही, त्यांचा पाहुणचार आदरातिथ्य करायचं हे सावित्रीबाईंनी लहानपणापासून सासरी आल्यावर सुद्धा जपल्याचं आपल्याला दिसतं. दयाळू होत्या, ममताळू होत्या आणि यशस्वी जीवनाचा त्यांचा जर आलेख पाहिला तर इतकं होकारात्मक आयुष्य पाहिल्यानंतर मला वाटतं कुणीच नकारात्मक विचार करणार नाही. सावित्रीबाईंचं काम समजून घेत असताना कुणी सत्काराचे सावित्रीबाईंचं विशेष आहे. आता आपण सगळेजण स्वकेंद्रित कार्यकर्ते सुद्धा होतोय की काय असा प्रश्न सगळ्यांकडेच आहे. पण सावित्रीबाई फुलेंनी कधीही हार तुरे मिळवण्याची लालसा केली नाही. त्यांचा प्रगतीचा आलेख पाहिल्यानंतर प्रत्येक कृतीमध्ये
मी काहीतरी वेगळं केलं आणि याचं कधी गांभीर्य किंवा गर्व हे दोन्ही दाम्पत्यामध्ये म्हणजे या दोघांमध्ये नाहीये. या दाम्पत्यामध्ये हे आपल्याला विशेष आहे. नाहीतर आपण थोडंसं काम केलं की आपण गर्वानं फार छाती आपली ऊर भरतो अभिमानानं आणि मी एवढं केलं असं सांगतो. पण सावित्रीबाई फुले यांना कधीच असं सांगता येत नाही किंवा त्यांनी बोललेलं नाही. ह्याच्या इतिहासामध्ये पुरावे आहेत. हा गुण आपण सगळेजण आता जगताना अवलंबू शकतो. महात्मा फुले यांना समजून घेत असताना कृतिवंत, दृढनिश्चयी, परिवर्तनाची पहिली प्रभावी ललकारी आणि कृतीतून प्रकट होणारे असे मला महात्मा फुले फार भावतात. सावित्रीनं मृतवत असणारा समाज आणि स्त्री जीवन यांच्यात प्राण ओतून आणण्यासाठी सुवर्णाक्षरानं स्वतःचा इतिहास रचला हे आपण नाकारू शकत नाही. आता सावित्रीबाई फुले म्हणजे पहिल्या शिक्षिका, पहिल्या प्रौढ शिक्षिका म्हणजे मुख्याध्यापिका, प्रौढ शिक्षण वगैरे सगळं त्यांनी सुरू केलं. ही बेसिक माहिती तुम्हाला सगळ्या प्रत्येकाला आहे. पण या सगळ्यांपेक्षा वैचारिकदृष्ट्या सावित्रीबाई वेगळ्या पद्धतीनं समजून घेत असताना त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस सावित्रीबाईंनी शाळा काढल्या, दगड, चिखल, धोंडे आणि सगळे टोमणे सहन केले. कोणाची आई कोणासाठी सहन करते तर स्वतःच्या लेकरासाठी सहन करते. त्या मायमाऊलीनं अख्ख्या समाजासाठी, ज्यांना कुणी कधी पाहिलं नाही आणि भविष्यात येणारे लेकरं ती माझी असतील की नाही कोणाची मला माहित पण नाही, पण त्या लेकरांसाठी ह्या दोन्ही दाम्पत्याने स्वतः एवढं स्ट्रगल केलेलं आहे. आणि त्यांचे आपण ऋण खरंच फिटले तरी फेडायचा प्रयत्न केला तरी फेडू शकत नाही. आणि अशा सावित्रीबाई जेव्हा पहिल्यांदा शाळा चालवतात तेव्हा त्यांचं परीक्षण करताना काय शब्दात केलं गेलं ते बघा. जेव्हा सावित्रीबाईंनी शाळा काढली आणि सावित्रीबाईंच्या शाळेचं परीक्षण वगैरे होत असताना खूप छान पद्धतीने एक महिला शाळा चालवते. यासाठी मेजर कॅन्डी यांनी ज्योतिरावांच्या समोर सावित्रीबाईंच्या शाळेचा दर्जा आणि निकाल उत्कृष्ट असल्याचं सांगितलं. आणि एक पत्रकार मुलाखत घ्यायला आले, बॉम्बे गार्डियन, आणि या वर्तमानपत्रात महात्मा फुल्यांची मुलाखत घेतली आणि आपल्या बायकोच्या यशाबद्दल काय मत आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळेस महात्मा फुल्यांचं सावित्रीबाईंसाठी असणारं वाक्य खूप महत्वाचं मला वाटतं. हा गौरव तुझाच आहे, मी शाळा स्थापण्यास फक्त कारण मात्र आहे. तू शाळा अनेक संकटाशी तोंड देऊन यशस्वीपणे चालवली, मला याचा अभिमान वाटतो. मला वाटतं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा अधिकार आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री आणि स्त्रीच्या मागे पुरुष असं जरी असलं तरी महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना घडवलं हे जरी मान्य असलं तरीही महात्मा फुले कधीही त्याचं श्रेय घेत नाहीत. हा खूप मोठा आदर्श तमाम आपल्या जोडप्यांसमोर आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या स्वतंत्र दोन्ही व्यक्तिमत्वाच्या होत्या. महात्मा फुलेंच्या व्यक्तिमत्वाखाली सावित्रीबाईची तुलना करून सावित्रीबाईंना त्यांच्या व्यक्तिमत्वाखाली झाकून आपण पुरुषवादी एका वर्चस्ववादी विचारसरणीचा सुद्धा प्रभाव ठेवतो का, हा सुद्धा प्रश्न आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं काम केवळ महिलांसाठी होतं असं नाही, तर सगळ्या जाती धर्माच्या पुरुषांसाठी आणि सगळ्या वर्गासाठी सुद्धा होतं. म्हणजे केवळ महिलांसाठी कार्य केलं म्हणून आपण त्यांना संकुचित करून सुद्धा चालणार नाही. असं झालं तर आपण महापुरुषांवर आपल्यास अन्याय करतोय असं मला वाटतं. त्या काळातलं लेखन जर आपण पाहिलं तर इंग्रजी आणि संस्कृतमध्ये केलं जायचं. मुळात आपल्याला भाषाच येत नव्हती, त्याच्यामुळे जर वाचलेलं कळतच नसेल तर जो कोणी समोरचा सांगेल त्याच्यावर आपली लोक विश्वास ठेवायची आणि अंधश्रद्धा हा त्या कालखंडात वाढलेला स्तोम होता आणि सगळेजण अंधश्रद्धाला बळी पडत होते. आणि अशामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी एक गोष्ट खूप सुंदर केली. पूर्वीच्या चौकटीतल्या लेखनाला त्यांनी तडा दिला. मग त्यांचं लेखन कसं झालं, मानवतावादी झालं, सर्वसमावेशक असणारं झालं. लेखनाचं केंद्र स्त्री आणि शूद्रांचं जीवन झालं. बघा, लेखनाचे विषय देव धर्म जे पूर्वीचे होते ते सगळे बदलले आणि यांनी वेगळ्या पद्धतीनं प्रश्नांवर लिहिलं जातं हे सगळ्या समाजाला दाखवून दिलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या लेखनाचं विशेष आहे. सावित्रीबाईंच्या लेखनात आणखी विशेष काय आहे तर त्यांना वाक्प्रचार त्यांनी वापरलाय, म्हणींचा वापर केलेला आहे. त्यांनी मला वाटतं लढीवाळ अलंकारापेक्षा वास्तवतेवर भर दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मराठी भाषेचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे असं जे सांगतात त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. संस्कृत आणि इंग्रजी या दोन्हीमधून मराठी भाषेला सगळ्यात आधी जर कोणी मोकळं करून स्वतंत्र मराठीमध्ये जर मांडणी केली असेल ती महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केली. म्हणून मला म्हणावंसं वाटेल इतर अनेक भाषांमधून मराठीला मुक्त करण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं. शिक्षणासाठी त्यांचा विचार करत असताना सावित्रीबाईंनी जे कार्य केलं त्याचे काही पुरावे, आणि मी प्रत्येक गोष्टीला आता येताना पुरावा देण्याचा प्रयत्न करतेय. सावित्रीबाईंची पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती 3 पत्र उपलब्ध आहेत. त्याच्या आधारे आपण सावित्रीबाईंच्या चर्चा आणि त्यांचे विचार समजून घेतोय. सावित्रीबाईंची भाषणं आहेत, ती साधारण 5 भाषणं आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि सावित्रीबाईंच्या लिहिलेल्या कविता संग्रह आणि त्यांचं लेखन हे सुद्धा आहे. आता सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत प्रत्येक जण प्रयत्न करतं, पण शिक्षण कसं हवं तर शिक्षणातनं सुख मिळालं पाहिजे आणि शिक्षणातनं उद्योग मिळाला पाहिजे, असंच शिक्षण घेतलं पाहिजे हे सावित्रीबाईंनी सांगितलं. मला वाटतं आत्ताच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेला जर आपण प्रश्न विचारला आणि अभ्यासक्रम पाहिले तर आता आपल्याकडे बेरोजगारीसारखा घटक हा काय येतोय हा सगळ्यांना आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे. आमची मुलं शाळेत जाऊन शिकतात, पण आमच्या अभ्यासक्रमामध्ये असं नेमकं काय आहे की आमची मुलं 21 आणि 24 वर्षाची
झाली तरी त्यांच्या पायावर स्वतःच्या उभं राहत नाही. आणि सावित्रीबाईंना हे अपेक्षितच नाही. सावित्रीबाईंनी शिक्षण सुरू करताना त्यांचा उद्देशच हा आहे, भावनिक आणि सामाजिकतेचा विकास त्यांना अपेक्षित होता. मग भावनिक विकास जर आमचा झाला शिक्षण व्यवस्थेमध्ये, मग आत्महत्यासारखा संसर्गजन्य रोग या सगळ्या तरुण पिढीला का आहे? का मी आत्महत्या करायचा प्रयत्न करतोय? अपयश आलं की, म्हणजे अपयश पचवण्याची ताकद आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नाहीये. आणि कोरोनानंतरच्या कालखंडाला सामोरं जात असताना आजच्या शिक्षण व्यवस्थेतनं आम्ही तकलादू पद्धतीनं विद्यार्थी घडतोय का आणि घडवतोय का, हा प्रश्न तुमच्या आणि आमच्या सगळ्यांसाठी आहे. आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना असणारं शिक्षण आत्ताच्या कालखंडात मिळालं जातंय का? आणि तसंच आपण विद्याभिमुख जरी झालो असलो तरी देखील उद्योगाभिमुख झालोय का? प्रत्येक शिक्षणातनं उद्योग उभा करता येईल का? मुलांना त्यातनं आर्थिक सुद्धा उभं राहता आलं पाहिजे शिक्षण झाल्यानंतर, असं शिक्षण आम्ही देतोय का? हा प्रश्न आजच्या समाज व्यवस्थेला आहे. त्यांची जी भाषणं जर आपण पाहिली तर ती 5 भाषणं आहेत. त्यातलं पहिलं आहे विद्यानीतीवर त्यांनी केलेलं भाषण. आणि विद्यानीती आणि मानवता धर्म शिकवण्यासाठी माध्यम जर काय असेल तर साक्षरता असं ते म्हणतात. सुशिक्षितांमध्ये स्वावलंबन आणि परिश्रमाचार आदर हा असला पाहिजे आणि उद्योगीपणा हा असला पाहिजे ते म्हणतात. उद्योगीपणा म्हणजे माणसाला जर मी खूप हुशार आहे आणि माझ्या अंगी जर आळस असेल तर मला काही उपयोग नाही त्या माझ्या हुशारीचा, म्हणून आळस नसला पाहिजे. परावलंबन न वाढण्यास उपयुक्त धर्म म्हणजे विद्यादान. म्हणजे स्वतःला जर आपल्याला जर येत असेल ना तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही. आणि दुसऱ्यांना अवलंबून राहिलो आपण तर दुसरा आपल्याला खोटं जरी सांगत असला तरी ते खरं खोटं करण्याची आपली वैयक्तिक बुद्धिमत्ताच नसेल, याच्यासाठी परावलंबन नको असं सावित्रीबाई सांगतात. विद्यादान देणारे आणि घेणारे या दोघांची कृती ज्यावेळेस होत असते त्यावेळेस दोघंही नव्यानं शिकत असतात. विद्या घेणारा हा सामर्थ्यशाली बनतो कारण तो नवीन ज्ञान मिळत असतो, त्याला ज्ञान घेत असतो, त्यामुळे तो परिपक्व होत असतो. आणि विद्या देणारा ह्याला किती जरी ज्ञान असलं आणि जर त्याने ते दिलं नाही तर त्याची परिपक्वता ही नष्ट होते, कारण माणसाला विसरण्याचा हा गुणधर्म आहे माणसाचा. त्याच्यामुळे धैर्यशील आणि निर्भय बनवण्यासाठी विद्या कायम दुसऱ्याला, जे मला येतं ते मी दुसऱ्याला दिलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे, हे सावित्रीबाई सांगतात. आता दुसरा आहे तो म्हणजे उद्योग, भाषणाचा विषय. उद्योगामध्ये त्यांनी 2 प्रकारचे उद्योग सांगितलेत, एक विचारी उद्योग आणि दुसरा विचार नसलेला उद्योग. आणि जो अभ्यास करतो म्हणजे अभ्यास करणारा विद्यार्थी अगदी बुद्धीचा वापर करतो, त्याच्या इंद्रियांचा वापर करतो, हाताचा वापर करतो, वेगवेगळ्या अवयवांचा वापर करून तो ज्यावेळेस अभ्यासाला बसतो म्हणजे तो विचारी उद्योग करतो. मात्र अविचारी उद्योग करणारी माणसं उद्योग मध्ये आहेत. अविचारी म्हणजे काही व्यसनाला लागलेली असतात, विचार नसलेला उद्योग करतात. म्हणजे काय? भीक मागणं हाही उद्योग आहे, पण त्याच्यामध्ये कष्ट नाही आहे. आणि हे कष्ट नसल्यामुळे भीक मागणं हा विचार नसलेला उद्योग सावित्रीबाई सांगतात. आणि हे विचार आणि उदाहरणं मी नाही, सावित्रीबाईंनी दिलेली आहेत. सदाचरण सगळ्यात महत्वाचं आहे असं सावित्रीबाई सांगतात माणूस म्हणून जगताना. कारण विद्या ज्यावेळेस आपण घेतो त्याला जर आपलं आचरण शुद्ध नसेल आणि आपण खरे वागत बोलत नसू तर तुम्ही कितीही शिकलेला असाल तरी लोक तुमचा आदर करणार नाही, लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुमच्यावर विश्वास नाही ठेवला तर तुमच्या उद्योगाला महत्व नाही, तुमच्या शिक्षणाला महत्व नाही आणि तुम्ही समाजामध्ये वावरू शकत नाही, असं सावित्रीबाईंचं मत आहे. म्हणून विद्याधन ज्याच्याकडे आहे त्याला सगळेजण विचारतात, पण जर सदाचरण नसेल तर विद्याधन असलं आणि उद्योग असला तरी लोक तुम्हाला विचारणार नाही. म्हणून याला उदाहरण त्यांनी असं दिलंय की कुळ कोणतं का असे ना त्याला महत्व नाही, पण जर तुम्ही सदाचरण आणि शिक्षण असेल तुमच्याकडं तर तुमचं कुळ सुद्धा तुम्ही सोडता आणि तुम्ही खऱ्या अर्थानं माणूस म्हणून तुमच्या प्रगतीच्या मार्गावर जाता. चौथं भाषण आहे व्यसनांवर सावित्रीबाईंनी उसळीच्या पाटलाचं उदाहरण त्यांच्या भाषणामध्ये दिलेलं आहे. उसळीचा पाटील हा प्रचंड व्यसनी होता आणि व्यसन झाल्यामुळे त्याची पाटीलकी काढून त्याच्या मुलाला दिली आणि त्याचं उदाहरण त्या सांगतात, व्यसनामुळे पाटीलकी गेली, पाटीलकीचं काम किती चांगलं केलं, पण जर व्यसन अंगी असेल तर तुमच्या पाटीलकीला काडी मात्र उपयोग नाही. आत्ताच्या कालखंडात व्यसनाचे प्रकार बदललेत. आत्ताच्या कालखंडात मोबाईलचं व्यसन असेल, आत्ताच्या कालखंडात चुगली करण्याचं व्यसन असेल, आत्ताच्या कालखंडात कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा जास्त कोणाला इंटरेस्ट असेल तर तेही एखाद्याचं व्यसन असू शकतं आणि सवयीचा भाग झालेला असेल. तर अशा सगळ्या दुर्गुणांपासून आपण वाचलं पाहिजे हे सावित्रीबाई सांगतात. सावित्रीबाईंची ही भाषणं आत्ताच्या कालखंडात सुद्धा महत्वाची आहेत आणि लागू होतात हे मला महत्वाचं वाटतं. शेवटचं 5वं भाषण जे त्यांचं कर्जावर आहे. सावित्रीबाई म्हणतात, कर्ज काढून शिकू नका, कर्ज काढून जगू नका, कर्जाची जितकी गरज आहे तेवढंच कर्ज काढा. उदाहरणार्थ आत्ताच्या कालखंडात जर आपण हा घटक जर बघितला तर त्या कालखंडात सावकार होते. सावकाराकडून कर्ज घेऊन तुम्ही कर्जबाजारी होऊ नका आणि आपलं घरदार सगळं सोडून जावं लागत होतं. म्हणजे असे अनेक भावंड आहेत की ज्यांनी सावकाराकडे सही केली, कागद दिला. सावित्रीबाईंच्या भाषणामध्ये याचे उदाहरणं आहेत. आणि कर्ज फेडू नाही शकल्यामुळं त्यांना गाव सोडून इकडं तिकडं कुटुंबासकट फरफट झाली त्यांची. त्यामुळे सावित्रीबाई सांगतात कर्ज काढू नका. मला वाटतं हे उदाहरण आताच्या कालखंडात कशा पद्धतीने उपयोगाचं आहे. आताच्या कालखंडात EMI आपल्याकडे अतिशय सहज अवेलेबल होतात, अतिशय सहज कोणी आपल्याला कर्ज द्यायला
तयार आहे आणि आपल्या अपेक्षा जास्त आहेत. एका वेळी आपण अनेक सायमल्टेनियसली कर्ज चालू ठेवतो आणि समजा लॉकडाऊन लागलं किंवा कोविड झाला तर वसुलीसाठी येणारे कसे असभ्य भाषेत आपल्याला, आपण कष्टाचे पैसे आपले आपण त्यांचे फेडणार आहोत तरी सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला दमदाटी करतात वगैरे हे तुम्ही बघितलेलं आहे. याचा अर्थ कर्ज करावं किंवा कर्ज घेऊन जगलं हे सुद्धा जितकं गरजेचं आहे त्यापैकी कर्जाची प्रायोरिटी ठरवणं आत्ताच्या कालखंडात सावित्रीमाईंच्या भाषणावरून हे आपल्याला जास्त गरजेचं आहे. सावित्रीमाईंची भाषण कला आणि वक्ता म्हणून सावित्रीमाई मला खूप उत्तम वाटतात आणि आहेत. आता हे बऱ्याच जणांना माहित नसेल पण सावित्रीबाईंची भाषणांची विषय आणि भाषणं मी तुम्हाला सांगते. त्यांची भाषणांचे वैशिष्ट्य आहेत काय आहे तर सामाजिक समस्या व्यतिरिक्त व्यावहारिक विषयांवर सुद्धा त्यांनी भाषणं केलेली आहेत. त्यांना समजेल अशी त्यांनी भाषा वापरलेली आहे. उदाहरणांचा त्यांनी वापर केलेला आहे. मुद्देसूद आहे, पल्लाडपणा अजिबात नाही. सावित्रीबाईंची भाषणं कधी कधी एका पॅरेग्राफमध्ये परिच्छेदामध्ये संपलेली आपल्याला दिसतात. म्हणींचा वापर केलेला आहे. सावित्रीबाईंना ज्योतिषाचं ज्ञान त्या काळात होतं, खगोलाचं होतं, भूगोलाचं होतं, इतिहासाचं होतं, गणिताचं होतं. चरित्रचे ग्रंथ जे आहेत ते त्यांना वाचायला आवडायचे. इसापनीतीची त्यांनी पुस्तकं वाचलेली होती. नीतिशतक जे काही होते ते सगळे पुस्तकं त्यांनी वाचलेले होते. त्यांच्या पुस्तकांवर खुणा केलेल्या जे त्यांनी वाचलेले आहेत त्याचे पुरावे आपल्याला इतिहासात मिळालेले आहेत आणि त्याच्यावरून त्यांना मोडी लिपी येत होती असं लक्षात येतं. कानडी भाषा येत होती आणि उर्दू भाषेचं सुद्धा सावित्रीमाईंना ज्ञान होतं. मला सांगा, बहुभाषिक अशा सावित्रीमाई सत्यशोधक होत्या आणि सत्यशोधकाचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितला. म्हणजे सत्य शोधण्यासाठी सावित्रीबाईने किती भाषा शिकल्या, कशा पद्धतीने समाजाला जागृत करण्याचं काम केलं आणि सत्यशोधक समाज घडवण्यासाठी कार्यरत राहिल्या. दादोबा पांडुरंग हे सावित्रीबाईंची शाळा तपासण्यासाठी आले आणि तपासण्यासाठी 237 मुलींची ती त्यावेळेची शाळा होती आणि वार्षिक परीक्षा त्या कालखंडात घेतली जायची. आता पहिल्यांदा सावित्रीबाईंनी ज्योतिबांनी शाळा काढली, वार्षिक परीक्षा. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी इतकी गर्दी झाली की सगळी लोक ते पाहायला, म्हणजे वार्षिक परीक्षा झाल्यानंतर वार्षिक परीक्षा कशी घेतात हे बघायला त्या शाळेमध्ये आत आणि शाळेच्या बाहेर आवारामध्ये लोकांची तुडुंब गर्दी होती. याच्यामध्ये एक विशेष आहे, सार्वजनिक कोणी फंड जर दिला असेल आणि देणगी दिली असेल आणि वैयक्तिक जरी पैसे असतील तर आपण सामाजिक कामासाठी वापरत असताना त्याचा हिशोब चोख ठेवला पाहिजे. हे कायम दुसऱ्याला सांगणं फार सोपं असतं पण स्वतः सावित्रीबाई आणि महात्मा फुले हे वागत होते. त्यांनी त्यांच्या शाळांचं ऑडिट हे जाहीर करण्यासाठी समस्त जमलेला जनसमुदाय याच्या समोर ऑडिट हे ते जाहीर करायचे आणि पैशाचा हिशोब द्यायचे. मला वाटतं आताच्या कालखंडात सुद्धा आपण अनेक संस्था चालवतो, अनेक सामाजिक कामं करतो, पक्षाची कामं करतो, देणग्या गोळा करतो. त्याचं ऑडिट झाल्यानंतर आपण समाजाला हे याचं उत्तर देतो का? मग आपण सावित्रीबाई फुल्यांना मानतो तर आपण हा गुण आपल्यामध्ये अंगीकारू शकतो. हा आपल्या सगळ्यांसाठी अगदी रोजच्या जीवनातला प्रश्न आहे. पुणे ऑब्झर्व्हर यांनी 1892ला सरकारी शाळा सांगितलं की सरकारी शाळांपेक्षा महात्मा फुले सावित्रीबाईंची शाळा इतकी चांगलेली आहे की येणाऱ्या कालखंडात सावित्रीबाईंची शाळा बघता सरकारी शाळा बंद होतात की काय असा प्रश्न पुरुष वर्गाला आणि तिथल्या सगळ्या व्यवस्थेला पडला. म्हणून स्त्रियांनी पुरुषावर मात केली तर आम्हाला माना घालावे लागतील असं पुणे ऑब्झर्व्हर याच्यामध्ये या सगळ्या सरकारी शाळांच्या शिकवणाऱ्या शिक्षकांची मतं आली होती. आणि खरे आणि खोटं ह्या दोघांमध्ये असणारा फरक हा जोपर्यंत आपण शिक्षणातनं समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण सुशिक्षित झालो असं म्हणता येणार नाही असं माय सावित्री आपल्याला म्हणते. आणि म्हणून शिक्षण जरी घेतलं तर खरं काय आणि खोटं काय ही निवडण्याची क्षमता ज्याला आली तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित असं त्या म्हणतात. त्यांची स्वतंत्र प्रतिभा आहे आणि ती प्रत्येकाची स्वतंत्र प्रतिभा त्यांनी जपलेली आहे. एक उदाहरण सांगते, प्रत्येक शिक्षकाला अनेक विद्यार्थी येतात, अनेक विद्यार्थी भावतात आणि तसंच एक त्यांच्या शाळेतली मुलगी होती की जिला बक्षीस मिळत होतं. बक्षीस वाटपाला आलेले प्रमुख पाहुणे तिला बक्षीस देत असताना जाहीर सगळ्यांसमोर त्या मुलीनं बक्षीस घेण्यास नकार दिला आणि सांगितलं मला बक्षिसासाठी खाऊ आणि पेन पेन्सिल असलं काही नको आहे, मला बक्षिसासाठी ग्रंथालयासाठी माझ्या पुस्तकं हवी आहे आणि मला वाचन करायला आवडतं. मला वाटतं सावित्रीबाई फुले तिथं समोर असताना आणि इतर सगळे शिक्षक असताना प्रत्येक मुलीला एकतर शिक्षकांसमोर बोलायची भीती वाटते आणि माझ्या शाळेतले शिक्षक नंतर मारतील, बोलतील, आई वडील ओरडतील अशी भीती असते. किती स्वतंत्र त्यांनी स्वातंत्र्य आणि एक प्रगल्भ मुलं घडवली की ती मुलगी पाहुण्यांच्या समोर बोलली निर्भीडपणे आणि आपली शिक्षिका मुख्याध्यापिका तिथे असताना सावित्रीबाईंनी वाचनाची किंवा परखडपणे स्पष्टपणे आपले विचार मांडण्याचे जे काही स्किल आहे ते बालपणापासूनच मुलींमध्ये रुजवल्याचं आपल्याला इथं दिसतं. आता बरेच जण सगळ्यांनाच माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं. महिलांसाठी बाळंतपणासाठी त्यांनी केलेली सोय, त्यांनी केलेली सुविधा सगळ्यांना माहिती आहे. पण हे सगळं का केलं तर त्याचं सत्य आपण आता शोधूया. काशीबाई नावाची एक बाई होती, बरोबर आहे. काशीबाई ही दुसरीही एक स्त्री होती की ज्यांचा मुलगा यशवंत जो त्यांनी दत्तक घेतला, पण त्याच्या आधी एक काशीबाई होती. ही काशीबाई एका चांगल्या घराण्यातली विधवा झालेली स्त्री होती. उच्च घरात सुशिक्षित सगळे असे त्यांच्या घरात होते. पण तरी सुद्धा एका कावेबाज शास्त्री बुवानं तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारानंतर तिला बाळ राहिलं
बाळ राहिल्यानंतर हे बाळ पाडण्यासाठी काशीबाईनं जीवाचा आकांत केला, पण ते बाळ काही तिचं पडलं नाही. मग बाळ पडलं नाही तर त्या बाळाला तिला जन्म द्यावा लागला. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाचं आता करायचं काय आणि समाज जगू देणार नाही हे मात्र तिला चांगलं माहिती होतं. शेवटी तिने समाजाच्या भीतीपोटी शास्त्रीबुवांच्या हातापाया जरी पडल्या तर शास्त्रीबुवांनी हात झटकले आणि मग आता करायचं काय, तर त्या बाळाचा तिनं गळा चिरला. गळा चिरून तिनं गोवंड्यांची जी विहीर होती त्या विहिरीमध्ये त्याला सोडून दिलं. सोडल्यानंतर ते प्रेत फुगून आलं आणि सगळ्यांना कळलं इथे या बाळाचा निर्घुणपणे खून झालाय. मला वाटतं ही घटना इतकी महत्वाची आहे इतिहासामध्ये, कारण या घटनेमुळं स्वतःच्या आईला बाळांतीन होऊन स्वतःचं लेकरू स्वीकारता येऊ नये आणि जे स्त्रीचा विधवा असणाऱ्या उपभोग घेतात ते त्यांना वापरतात आणि त्यांची जबाबदारी नाकारून त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उभं करतात. अशा पद्धतीनं समाज भरकटत चाललेला असताना ही घटना बघून सगळेच समाजातले स्त्री पुरुष चर्चा करत होते. आणि ह्या घटनेचं विशेष म्हणजे इतिहासामध्ये पहिली अशी ही घटना आहे की इथं ह्या स्त्रीला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी चर्चा केली. इतर सगळ्या नवरा बायकोंसारखी चर्चा करून त्यांनी सोडला नाही विषय, तर त्यांनी त्या काळात एक पत्रक काढलं ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा टाळण्याचा उपाय अशा पद्धतीने एक पत्रक काढलं आणि प्रत्येक भिंतीपत्रावर ते चिटकवलं. प्रत्येकाला प्रश्न पडला काळ्या पाण्याची शिक्षा टाळण्याचा उपाय म्हणजे नेमकं काय, आणि मग त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्वतःच्या घरामध्ये सुरू केलं. इतिहासातली पहिली अशी महिला आहे की जिला इतकी मोठी शिक्षा झाली. ही शिक्षा का झाली, मुली गुन्हेगार का व्हायला लागल्या, महिलांच्या हातून इतकी मोठं का व्हायला लागलंय, ह्याचं उत्तर खरं तर सत्यशोधक अशा पद्धतीनं शोधणं गरजेचं होतं. इतर सगळे अनेकही महापुरुष त्या कालखंडामध्ये होते, त्यांनी ही केस वाचली आणि सोडून दिली. मात्र सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांनी त्याच्यावर प्रत्यक्ष काम केलं आणि लगेच निर्णय घेऊन उपाय शोधला. हे मला वाटतं समाजाच्या हितासाठी किती दूरदृष्टीचा त्यांनी विचार केला याचं आपल्याला उदाहरण मिळतं. आता बरेच जणांचं असं म्हणतात की सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठीच काम केलं, पण नाही, मला इतिहासामध्ये 2 पुरावे तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटतात की पुरुषांसाठी सुद्धा त्यांचं काम केलेलं खूप महत्वाचं आहे. 2 उदाहरणं सांगते. लक्ष्मण कराई जाया यांनी सांगितलं की हे स्वतः तिथं राहायचे हॉस्टेलमध्ये, जे सावित्रीबाईंच्या घराच्या शेजारी त्यांनी चालू केलं होतं. आणि ते म्हणाले इतकी मायाळू स्त्री सावित्रीबाईंच्या एवढी मी माझी स्वतःची आई सुद्धा म्हणू शकत नाही, आणि एवढी मायाळू स्त्री मी आयुष्यात परत कधीही पाहिलेली नाही. दुसरं उदाहरण महादू साधू वाघोले, हे त्यांच्या इथेच वसतिगृहात राहायचे आणि हे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे संवाद बघायचे. बघा, नवरा बायको म्हणून आताच्या कालखंडात आपण दारू पिऊन मारणारे, चर्चा करणारे, किंवा बाईला काही गोष्टी कळत नाही, बाईला कशाला सांगायचं, अशा पद्धतीनं डॉमिनेट करणारे सुद्धा आहे. किंवा काही ठिकाणी खूप चांगलं वातावरण देखील चळवळीतलं आपल्या पद्धतीनं वैचारिक असेलही, पण प्रत्येकाच्याच घरात नाही. मग असे जे आपण चर्चा करतो ते मुलं किती दूरदृष्टीनं ऐकत असतात आणि तसेच ते मोठ्यापणे होत असतात. या लेकरानं त्या कालखंडात त्या दोघांचे संवाद ऐकले आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यात लिहून ठेवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की इतके छान पद्धतीने ते चर्चा करायचे. तर एकदा तर असं जायचं की सावित्रीबाई फुले रोज येत असताना बघायच्या तर बरेच बायका फाटकी साडी घातलेल्या यायच्या. मग ते लुगडं फाटकं असेल की त्याला थिगळ लावलं जायचं. मग थिगळ लावून सुद्धा एक वेळ अशी यायची की थिगळ लावता यायचं नाही. सावित्रीबाई प्रत्येक स्त्रीला स्वतःची साडी द्यायच्या. एक वेळ अशी आली की प्रत्येकीला साडी देत त्यांना स्वतःला राहिली नाही. ज्योतिबा फुले हे सदन घरातले होते, पण तरी सुद्धा सगळ्या समाजासाठी वैयक्तिक सगळं त्यांनी लावल्यानंतर सावित्रीबाईंना साडी घेऊ शकेल का नाही असा त्यांनी प्रश्न पेडला. आणि त्यांनी एकदा प्रश्न विचारला की तुम्ही सगळं देताय, पण तुम्हाला साडी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत का नाही किंवा राहतील का नाही याची मला आता शंका येते. त्यावेळेस सावित्रीबाई फक्त ज्योतिबांकडे बघतात आणि हसतात आणि म्हणतात, गेल्यानंतर काय सोबत घेऊन जायचंय, त्याच्यामुळे जाऊ द्या. आणि महात्मा फुले या त्यांच्या एका वाक्याकडे बघत एकटक बघतात, हसतात आणि निघून जातात. मला वाटतं महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा हा संवाद किती महत्वाचा आहे, जो वसतिगृहातल्या या 2 मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगितला. सावित्रीबाईंना स्वतः नवरा असला तरी ते आहोजाहो म्हणायचे आणि सावित्रीबाई त्यांना शेटजी म्हणायच्या. पोशाख दोघांचा अत्यंत साधा असायचा. सावित्रीबाईंच्या गळ्यात फक्त काळी पोत होती आणि कपाळावर शिरीतलं आपलं कुंकू असायचं. साधा पोशाख आणि साधी राहणी दोघांची होती. मला वाटतं आत्ताच्या कालखंडात आपण सोनं नाणं इतकं माखलेलं बघतो की आपल्याला मदत करणाऱ्यांकडे इतकी श्रीमंती आहे, तर आपण त्यांच्याकडे जाऊन आपले प्रॉब्लेम कसे सांगावे हा प्रश्न पडतो. मात्र साधी राहणी काय आहे आणि मोठं काम करणं काय हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला एक कुटुंब व्यवस्था असते आणि कुटुंब व्यवस्था प्रत्येकाची चांगली असेल असं नाही की घरामध्ये प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. मनुष्य धर्म आहे हा आणि प्रत्येकाला पटेल असं नाही. तर तुम्ही सगळे असाही विचार करत असाल की आमचं सगळं चांगलं आहे पण माझा भाऊ चांगला नाही, माझी बायको चांगली नाही, कोणी म्हणेल नवरा चांगला नाही. प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी फसवल्याची उदाहरणं असतील, पण महापुरुषांच्या घरातही अशी
अशा अनेक कलह झालेले आहेत, अनेक घटना झालेल्या आहेत. पण त्यांना कसं हँडल केलं हे आत्ताच्या कालखंडात आपण शिकणं आणि आपल्या कुटुंबामध्ये तशा पद्धतीने मार्ग काढत आपली प्रगती करणं, वाद न घालता, हे जास्त महत्वाचं आहे. महात्मा फुलेंचे जे काका होते त्या तिघांनाही पेशव्यांच्या काळात ते फार जवळचे होते. तर पेशव्यांनी त्यांना 100 एकर जमीन ही स्वारगेटच्या इथली दिली होती. पण ती दिल्यानंतर जेव्हा पेशवाई गेली त्यानंतर लक्षात आलं की या भावांनी स्वतःच्या नावावरती जमीन केली आणि ज्योतिबांच्या वडिलांना, त्याच्यातलं गोविंदरावांना काहीच दिलेलं नाही. गोविंदरावांनी त्या वेळेस घर सोडलं आणि स्वतः ते मुंडव्याला शेती करायला, फुलांचा व्यवसाय वगैरे करायला लागले. शेतीतनं जी फुलं येतात त्याची. आणि त्याच्यानंतर त्यांना फुलांचा अंदाज आल्यानंतर ते पुण्यामध्ये आले आणि त्याच्यानंतर ज्योतिरावांचा जन्म झाला. मला वाटतं महापुरुषांच्या घरातही कलह असतात, महापुरुषांच्या घरातही भांडणं असतात, पण कशा पद्धतीनं ते हँडल करतात आणि पुढे घेतात. जर आपल्यावरच अन्याय झाला असं म्हणत जर आपण वाद घालत बसलो आणि वैरानं वैर वाढवत बसलो तर आपली प्रगती होणार नाही. याचं हे उदाहरण आहे. भारतामध्ये धनंजय कीर यांनी जे महात्मा फुल्यांबद्दल चरित्र लिहिलं त्या पुस्तकात ते लिहितात, आधुनिक भारतामध्ये सामाजिक घटनेमध्ये चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजानं सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची खऱ्या अर्थानं मागणी केली. यावर आवाज जरी उठवला असता तर हिंदुस्थानातली अनेक शतकं जो आवाज दडपला होता, तो दडपलेला आवाज जो कनिष्ठ वर्गाचा होता, त्याची एक किंकाळी जर समाजाला ऐकायला मिळाली असेल तर ती सत्यशोधक समाजाच्या कार्यामुळे मिळाली. म्हणून विद्येचा प्रसार करणं आणि धार्मिक संस्कारातली पिळवणूक थांबवणं हे महत्वाचं कार्य या सत्यशोधक समाजानं हाती घेतलं. सत्यशोधक समाजाची विवाहाची पद्धत ही प्रचंड महत्वाची आहे. मी याच्यासाठी म्हणेन की सत्यशोधक समाजामध्ये हुंडा घेतला जात नाही, एक प्रतिज्ञा केली जाते आणि त्याच्यातनं लग्न केलं जातं. आताच्या कालखंडात कोरोनामध्ये फार कमी लोकांच्या मध्ये लग्न करण्याची पद्धत आपल्याकडे आली. मात्र तरी सुद्धा प्रश्न आपला असा आहे की आत्ताच्या कालखंडात आपण ज्यांना आदर्श म्हणतो, जे आपल्याला समाजामध्ये वावरताना दिसतात, नेते मंडळी किंवा ज्यांचे खूप चांगले फॉलोअर्स असतात, त्यांच्या मुलामुलींच्या लग्नाला आपण इतका ते खर्च करताना बघतात की कार्यकर्ते सुद्धा तसंच वागतात आणि स्वतःच्या लेकरांच्या ह्याला ऋण काढून खर्च करून लग्न करतात. म्हणजे कर्ज काढायचं नाही सावित्रीबाई सांगते, पण आपण जर आत्ताच्या कालखंडात पाहिलं तर आपण तसंच वावरतोय. खोट्या भपक्यापेक्षा साधं पण सुटसुटीत सरळ प्रामाणिकपणे जगता यावं हीच अपेक्षा त्यांना होती आणि आपण मात्र त्या विचारांपासून कुठेतरी लांब चाललोय हे आपण पाहिलं पाहिजे. अंधश्रद्धेला त्यांनी विरोध केला. सत्यशोधक समाजाचं महत्वाचं हे काम होतं. त्यांनी अंधश्रद्धेला विरोध करून विवेकाचा आवाज जागृत केला. पण आताचा आमचा असा महाराष्ट्र आहे जिथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी जे सगळे काम करतात, अंधश्रद्धा समाजातली घालवण्यासाठी परखडपणे स्टेटमेंट केले जाते, त्यांचे दिवसा डवळ्या खून केले जातात. मग आताचा आमचा महाराष्ट्र आणि आताची आमची सगळी व्यवस्था ही महात्मा फुले शाहू आंबेडकर या चळवळीची खऱ्या अर्थानं पाईक राहिलेली आहे का, हा प्रश्न तुम्ही आणि आम्ही विचार करण्यासाठी आहे. आता मी विवाहाबद्दल बोलले. सत्यशोधक समाजाचा विवाह याची पद्धत ही सगळ्यात वेगळी आहे. पण आतापर्यंत असे अनेक नेते आहेत की जे स्वतःच्या मुलांचं लग्नच इतकं थाटामाटात करून आदर्श नेतात. पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा हे पहिलं असं दाम्पत्य आहे की यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा विवाहाचे खर्च केलेले आहेत. याचं उदाहरण देते मी. त्यांची मैत्रीण होती सावित्रीबाईंची, बजूबाई निंबणकर यांची मुलगी होती राधा. तिचं महात्मा फुल्यांचे कार्यकर्ते सीताराम आल्हाट यांच्याशी लग्न सावित्रीबाईनं स्वतःच्या खर्चानं लावून गेलं. आता पहिला आंतरजातीय विवाह आधुनिक भारतातला जर आपण आंतरजातीय विवाहांवर जर बोललो तर तो सावित्रीबाईंनी यशवंताचं लावून दिलेला आहे आणि त्या कालखंडात हा विवाह झाला. म्हणजे सावित्रीबाई फुले किती काळाच्या पुढे विचार करायच्या ते बघा. म्हणजे पहिला यशवंतांचा विवाह जो झाला तो खनोबा कृष्णाजी ससाणे यांची कन्या राधा लक्ष्मी हिच्याशी झाला. आता सासूसुना अनेक हे बोलताना बघत असतील आणि सासूसुनांचं नातं पण कसं असावं याच्यावर सावित्रीबाई कशा वागत होत्या हे सुद्धा गरजेचं आहे. आताची जी सून सांगितली राधा उर्फ लक्ष्मी, तर ही ससाण्यांची मुलगी. सावित्रीबाई फुलेंनी त्या कालखंडात यशवंताच्या आणि या राधाच्या आवडीनिवडी जुळाव्या, यांचे विचार जुळावे म्हणून तिला लग्नाआधी स्वतःच्या घरी ठेवलेली होती आणि तिचं शिक्षण कोणतं गाजलं पाहिजे, शिक्षणाचा खर्च सुनेचा त्यांनी केलेला आहे आणि विचार समविचारी असावे नवरा बायको यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मला वाटतं इतकी मोठी सासूची विचारसरणी की आपल्या सुनेनं कोणतं शिक्षण करावं आणि सून कशी शिकली पाहिजे याच्यासाठी लग्नाच्या आधीपासून विचार करणारी सासू ही फार मला महत्वाची वाटते. कारण आताच्या कालखंडात वर्किंग असणाऱ्या सगळ्या महिलांना महिलाच महिलाची वैरी असं जर होत असेल तर आपण पुरुषांवर टीका करण्यापेक्षा एक बाई म्हणून बाईनं सुद्धा एक सासू न म्हणता आई आणि सुननं सून न होता मुलगी असं जर झालं तर प्रत्येक घरात आपल्या वाद होणार नाही. आता ह्या पुरावा मला एका पत्रामध्ये मिळाला आणि ज्योतिबांनी हे पत्र त्यांच्या व्याहींना म्हणजे ससाण्यांना लिहिलेलं होतं 24 सप्टेंबर 1888 त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, सौभाग्यवतीनं सर्व घरची कामे सांभाळून लक्ष्मीस मोकळी ठेवलेली आहे.
तिचा अभ्यास सुरू आहे. सासरे सुद्धा सुनेच्या अभ्यासाची काळजी घेतात आणि मुलीकडच्यांना सुद्धा काळजी नाहीये की आपली मुलगी त्यांच्या घरी सुखरूप आहे आणि तिची प्रगती याची सुद्धा हे अपडेट देत आहेत. मला वाटतं सासू सासरे आणि सासर कसं असावं याचं आदर्श आणि उत्तम उदाहरण आताच्या कालखंडात आपल्याला आहे. आता सावित्रीबाई फुलेंनी न्हाव्यांचा म्हणजे नाभिकांचा संप केला हे सगळ्यांना माहिती आहे. पण नाभिकांचा संप झाल्यानंतर नारायण लोखंडे यांनी सावित्रीबाईंची प्रेरणा होती आणि त्यातून हे झालं. पण याची दखल लंडन सारख्या ठिकाणी घेतली गेली आणि त्या कालखंडात लंडनच्या द टाइम्समध्ये हे वृत्त आलं आणि त्यांनी त्यांना पत्र लिहून त्यांचे आभार सुद्धा मांडलेले होते. मला वाटतं सावित्रीबाई फुल्यांना आपण माळी समाज किंवा बहुजन समाज असं करत सगळ्याच महापुरुषांना आपण जर चौकटीत बांधत असू तर त्या कालखंडात त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्याती असणाऱ्या माणसांना त्यांचे अनुयायी एका जातीत एका समाजामध्ये एका विचारसरणीमध्ये संकुचित करून आपण आपल्याच महापुरुषांना संपवतोय का हा प्रश्न मला सगळ्यांना उपस्थित करावासा वाटतो. मामा परमानंदांचं काम सगळ्यांनाच माहिती आहे. मामा परमानंदांनी स्वतः सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले जिवंत असताना ज्योतिरावांसमोर बायको ही जास्त उजवी आहे असं त्या कालखंडात सांगितलेलं होतं. मला वाटतं हे फार विशेष आहे आणि सावित्रीबाई फुल्यांचं कौतुक महात्मा फुले जिवंत असताना मामा परमानंदांनी त्यांच्यासमोर केलेलं आहे. हे सगळं बघत असताना एक शेवटचा मुद्दा तुमच्यासमोर मांडते आणि या सत्यशोधक सावित्री आणि ज्योतीचे आपण किती ऋण देणं लागतो आणि आपण हे दिलं का हा प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो. महात्मा फुल्यांच्या निधनानंतर प्लेगची साथ मध्ये महात्मा फुल्यांच्या निधनानंतर एक संपादिका म्हणून सत्यशोधक समाजाची धुरा हे सगळं काम सावित्रीमाईंचं सगळ्यांना माहिती आहे. पण यामध्ये त्यांच्या हयातीतच सावित्रीमाईंच्या त्यांची ही सून लाडकी राधा उर्फ लक्ष्मी हिचं निधन झालं. त्यानंतर यशवंतांचं दुसरं लग्न झालं आणि महात्मा फुल्यांचंही निधन बायकोचंही निधन यातनं सैरभर झालेले यशवंतांचंही काम खूप मोठं आहे. डॉक्टर यशवंतांचं अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत आहे आणि यांना त्या कालखंडात त्यांचं लग्न झालं तर म्हणजे सुनेचा मृत्यू 1895 झाला आणि सावित्रीचा माईंचा मृत्यू हा 1897 झाला. त्यानंतर त्यांचं जे लग्न झालं होतं त्यांची दुसरी बायको होती चंद्रभागा डॉक्टर यशवंतांची आणि त्यांना मुलगी झाली लक्ष्मी किंवा तिला सोनी असं म्हटलं जातं. आता अखंड आयुष्य या कुटुंबानं विधवांच्या प्रश्नांसाठी लढलेले आहेत आणि 1906 यशवंतांचाही मृत्यू झाला आणि त्यांची सून विधवा म्हणून समाजामध्ये काम करताना दिसली. याच चंद्रभागेच बद्दल बोलत असताना 28 ऑक्टोबर 1910 एवढी वाईट प्रसंग आला की या त्यांच्या सुनेला ज्योतिबांची पुस्तकं विकावी लागली आणि आपलं गुजराण करावं लागलं. 1000 रुपयाला 28 ऑक्टोबर 1910 मारुती कृष्णाजी देंडगे यांना 1000 रुपयाला त्यांना त्यांचं राहतं घर हे विकावं लागलं आणि स्वतः त्या एका मंदिरात राहायला गेल्या आणि याच त्यांच्या सुनेचा चंद्रभागेचा बेवारस म्हणून रामेश्वराच्या मंदिरात मृत्यू झाला. ज्या समाजाने चिखल दगड धोंडे सगळे झेलले त्या समाजासाठी एवढं मोठं काम करून विधवांच्यासाठी दुसऱ्या अखंड जातपात सोडलेल्या समाजासाठी काम केलं सत्य शोधलं. पण त्यांच्या सुनेला आपण काय केलं. त्यांची सून विधवा असताना समाजानं तिचं नाथपण अनाथपण काढून नाथपण देता आपल्या समाजाला आलं नाही. म्हणून मला वाटतं आपण ज्योती आणि सावित्रीचे गुन्हेगार आहोत आणि हे गुन्हेगार जर आपण असू ना तर येणाऱ्या कालखंडात आपण समाजासाठी शिक्षण घेतोय याच दोघांच्यामुळे मग आपण समाजासाठी काय करतोय हे आता विचार करूया. आणि जातीभेद भाषाभेद अज्ञान आजही आहे पण हे सगळं थांबवून हा आपला गुन्हा जो झालेला आहे आपल्याकडून त्याची परतफेड तर इतिहास सुद्धा आपल्याला माफ नाही करू शकत. पण आपण आत्ताच्या कालखंडात निदान सत्यशोधक समाज जो त्या दोघांना अपेक्षित होता त्यांच्याप्रमाणे जगण्याचा आणि वागण्याचा तरी प्रयत्न करूया. आजच्या दिवशी जाताना अतिशय गंभीर विषयावर बोलून तुम्हा सर्वांनी आपण जर आत्मपरीक्षण केलं आणि दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपणच आपल्या समाजामध्ये कशा पद्धतीने बदल करून प्रगती कशी करावी हा जरी विचार घेतला तरी मला वाटतं सावित्रीबाई फुल्यांना खऱ्या अर्थानं आपण नमन करूया नतमस्तक करूया. त्यांच्या विचारांवरच्या पावलांवर पाऊल टाकून जगूया. देवपण देऊन माणूस होते ते त्यांना देवपण देऊन आपण जगलो ना तर आपण काहीच आयुष्यात करू शकणार नाही. म्हणून माणसासारखंच आपण सगळेजण जगूया. तुम्ही आम्ही सगळेजण काम करत असताना आपण एकमेकांना समजून घेणं आणि सपोर्ट करणं याची फार गरज आहे आणि हे एकीनं लढणं आणि जगणं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांना अपेक्षित होतं. तेच आपण करूया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा सावित्रीबाई जयंतीच्या शुभेच्छा देते. पण जाताना गंभीर विषय बोलल्यामुळे आत्मपरीक्षण मात्र आपण करावं अशी मी एक लेख म्हणून सावित्रीची
तुम्हा आम्हा सगळ्यांना माझ्या सकट ही विनंती. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे, सद्भावनांच्या पर्जन्यानं बहरून टाकू सारे, मानव जीवन हे विकसूया, भय चिंता सारी सोडून या, इतराला जगून स्वतःही जगूया. चला असं छान आयुष्य या निमित्तानं जगण्याचा संकल्प करूया. मला इथं बोलवलं त्याबद्दल बहुजन संघटक पेजचे मी आभार मानते. सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारक जय भीम. धन्यवाद.